मित्रांनो नमस्कार. मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. मित्रांनो म्हणतात की जेव्हा संकल्प पूर्ण असते, जेव्हा त्यांच्या फोकस असते, मग परिस्थिती कशी असो त्याला मात करतो. शर्वरी मिलिंद बिसेन यांची ही मुलगी तुमसर येथे राहत असून हिने 10वी पासून ऑनलाईन क्लासेस केले आणि आज जिल्ह्यामधून ही कॉमर्समध्ये चौथी टॉपर आलेली आहे. हिला 94.83% मार्क मिळाले आहेत. या मुलीने जे अचीव केलेले आहे, जे गुणवत्ता मिळवलेली आहे, त्यामध्ये खूप सारा श्रेयच्या परिवाराच्या, शिक्षकांच्या आणि इतर लोकांचा सुद्धा आहे. तरी आपण याबद्दलच सर्वरीशी बोलूया. सर्वरी, तुझ्या बीबीजी न्यूजमध्ये स्वागत आहे. हो सर, थँक्यू. तू जिल्ह्यामधून चौथी टॉपर आहे, याचा श्रेय कुणाला देते? याचं श्रेय मी माझ्या सर्वात आधी तर आई वडिलांना देते. त्यांनी मला या काबिल बनवलं आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं आणि माझ्या ते पाठीशी उभे राहिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे सर आहेत ते सोहेल सर आहेत, त्यांनी मला ऑनलाईन कोचिंग्स दिले आणि त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि त्यांचा पण माझा खूप मोठा अचिव्हमेंटमध्ये हात आहे. तू जे तुला यश मिळवलं हे तू कशी बघते? तुला कसं काय याला यश मिळवलेलं एवढं मोठं, एक साधा तुमसर सारख्या शहरामध्ये राहून? माझं असं होतं की आपण जर एज्युकेशन घेऊन झालं तर ते क्वालिटी एज्युकेशन घेणं पहिले जास्त गरजेचं आहे. आणि पण कधी पण अभ्यास आपण गुडसाठी नाही केलं पाहिजे, बल्कि एक्सिलन्ससाठी केलं पाहिजे. तर त्याच्याने मला त्याचा खूप बेनिफिट मिळाला आणि मला माझा एक्सिलन्स मिळाला. तुला मोटिवेट कोण केलं याबद्दल, म्हणजे मार्गदर्शन कोण केलं? मला सर्वात जास्त मार्गदर्शन माझे ते सर आहे सोहेल शेख सर. त्यांनी मला याच्यासाठी खूप प्रोत्साहन केलं, मार्गदर्शन केलं आणि त्यांनीच मला 10th पासून ते 12th पर्यंतची त्यांनीच माझी जर्नी पूर्ण डिसाईड केली की ये करेंगे. त्यांनीच मला पूर्ण सपोर्ट केलेला आहे. मला असंही ऐकायला मिळालं की तू बुद्धिबळ हा खेळामध्ये प्रावीण्य आहे. कसं काय तू याकडे एक मुलगी असून कशी काय वळली तुमसर सारख्या शहरातून? ॲक्च्युली मला ना हे चेस खेळायला इंटरेस्ट, मी जेव्हा 11th स्टँडर्डला होती, म्हणजे 10th कंप्लीट झाला आणि मला चेस खेळण्याला खूप इंटरेस्ट आला आणि मी हळूहळू प्रॅक्टिस करायला लागली. ज्या सरांनी मला 11th-12th करता शिकवलं, सोहेल सर, त्यांनीच मला चेस करता पण शिकवलं आणि आता मला खूप साऱ्या ट्रॉफीज वगैरे झाल्या आणि टुर्नामेंटमध्ये मी पार्टिसिपेट करायची आणि तिथे पण अव्वल आली. आणि मला बेस्ट तुमसर गर्ल, बेस्ट तुमसर भंडारा डिस्ट्रिक्ट तुमसर फिमेलमध्ये वगैरे प्राइजेस मिळाले आहे. यामध्ये सध्या तू प्रावीण्य मिळवलेली आहे? हो, मी माझी स्टडीज पण सोबत ठेवली आणि मी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या स्टडीजला दिली. त्यानंतर मी चेस खेळायची, पण चेस पण माझं खूप छान चालू होतं. म्हणजे माझी ती जर्नी खूप छान राहिलेली आहे. सामान्य मुलींना किंवा ग्रामीण भागातल्या मुलींना एक मनोबल लागतो. कारण आपल्याला असं वाटते, जसं तू भंडारा शहरामध्ये शिकायला गेली नूतन महाराष्ट्रामध्ये, तेव्हा तुला असा काही न्यूनगंड नव्हता का की मी तुमसर सारख्या छोट्याशा गावून आली म्हणून? नाही, मला असं अजिबात नव्हतं. टॉपर तर कुठून पण बनू शकतात, हे जरुरी नाही आहे की सिटीजच्या जे मुली आहेत त्याच टॉप करू शकतात. गावातल्या मुली पण कमी नाही आहेत, त्या पण टॉपर होऊ शकतात. तू पुढच्या पिढीला, म्हणजे तुझ्यापेक्षा लहान किंवा जे आता शिकत आहेत, त्यांना काय म्हणशील, अभ्यास कसा करायला पाहिजे? सर्वात आधी तर त्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की आम्ही गावातल्या मुली नाही, आम्ही खूप काही अचीव करू शकतो. त्यांचे पॅरेंट्स त्यांना सपोर्ट करतात, तर त्या मुलींनी सगळ्यांनी केलं पाहिजे आणि मन लावून अभ्यास केला पाहिजे आणि एक्सिलन्ससाठी अभ्यास केला पाहिजे, तर सगळ्या गोष्टी अचीव होतात. हे आता मुलं मोबाईलच्या मागे जास्त धावतात. काय तू खरं मोबाईल वगैरे वापरत होती का? नाही, माझा स्क्रीन टाईम वगैरे खूप कमी होता. ॲक्च्युली मी अभ्यासात इतकी बिझी होती की मला एक्सिलन्ससाठी स्कोअर करायचं होतं, तर मला खरं मध्ये मोबाईल पाहायचा अजिबात वेळ नाही मिळाला आहे जास्त. म्हणजे कमी झाला होता माझा स्क्रीन टाईम ऑलमोस्ट. म्हणजे अभ्यासाकडे मी फुल फोकस्ड होती, तर माझा मोबाईल पण सगळं बंद होऊन गेला होता. कामापुरता फक्त, ऑनलाईन जर काही बघायचं आहे, यूट्यूबची हेल्प घ्यायची तर फक्त तितक्यापुरती. पुढं काय विचार करते याबद्दल तू? आता तर माझं डिसिजन आधीच झालं आहे. मी चार्टर्ड अकाउंटंटचे ऑनलाईन क्लासेस लावले आहे आणि माझं जेव्हा 12th बोर्ड कंप्लीट झालं त्याच्यानंतर मी क्लासेस जॉईन केले आणि माझा आता अभ्यास चालू आहे. 1 मंथ झालेला आहे मला. मी ऑनलाईन स्टडीज करत आहे, घरूनच अभ्यास करून झाली. छान चालू आहे माझा अभ्यास. तुमच्या सारख्या शहरामध्ये राहून हे होऊ शकतो काय? होऊ शकते, का बरं नाही होऊ शकत? जर अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. जर मम्मी पप्पाचा सपोर्ट असला आणि तुम्हाला जर छान सर मिळाले ज्यांनी तुम्हाला गायडन्स केलं, प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी अचीव होऊ शकतात. मित्रांनो, शर्वरीने दाखवून दिलं आहे की सामान्य घरामधून आणि ग्रामीण तुमसर सारख्या शहरात जिथं सुविधेचा अभाव आहे, तरी तिने जे जिद्द केली, जे गोल ठेवलं, जे अचीव करून केलं, हे सर्व मार्गदर्शन महत्त्वाचं. तिने सांगितलं की कधीही जी स्टडी करा हे एक्सलंट करता करा, सामान्य करता करू नका, तर एक्सलंट. तुम्ही जर स्वप्न मोठे असतील
तर तुम्ही अचीव करू शकता. आणि त्यासोबतच तिनं सांगितलं की मोबाईलचा वापर हा तुमच्या फायद्यासाठी करा. या व्यतिरिक्त तिनं खेळामध्ये सुद्धा खूप सारा त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. सर्वरीनं दाखवून दिलेलं आहे की जर जिद्द आणि चिकाटी असली तर कुठलीही गोष्ट अशक्य होऊ शकत नाही. मी गणेशराव, बीबीजी न्यूज तुमसर.